नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण बघत आहोत MPSC एक्झाम मंत्राचा मंथली करंट अफेअर्सचा प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपण ऑक्टोबर 2024 चा करंट अफेअर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला राजकीय आणि घटनात्मक घडामोडी आपण बघूयात. 2024-25 साठी नवीन संसदीय समित्यांची स्थापना झाली. आपल्याला माहिती आहे दरवर्षी म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन संसदीय समित्या स्थापन होतात तेव्हा ह्या गोष्टी बेसिक बघणं फार गरजेचं आहे. सदस्यांची समिती असते संसदची, सभापतीद्वारे गठीत केली जाते, म्हणजे जे स्पीकर असतात ते स्पीकर याला फॉर्म्युलेट करतात. आणि याचे अधिकार जे आहेत तर ते आपले अनुच्छेद 205 आणि 118 मध्ये, म्हणजे आर्टिकल 205 आणि 118 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता काही त्या महत्वाच्या समित्या त्याच्याबद्दल बघू. सगळ्यात महत्वाचे असतात फायनान्शियल कमिटीज. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी इस्टिमेट कमिटी, सगळ्यांना माहिती सगळ्यात मोठी कमिटी असते आणि हिला परमनंट असल्यासारखी म्हणतात कारण ही कंटिन्यू चालू राहते. तर ही 30 सदस्य याच्यामध्ये असतात. फक्त लोकसभेचे सदस्य असतात, हे फार महत्वाचं आहे. फक्त लोकसभेचे कार्यकाळाचा 1 वर्षासाठी असतो आणि लोकसभेत निवडून आलेले सदस्य याचे सदस्य होऊ शकतात. पुढचे असते पब्लिक अकाउंट्स कमिटी, PAC ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये बघा 22 सदस्य आहेत. यात 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे. याचा कार्यकाळ हा 1 वर्षासाठी आहे आणि याच्यामध्ये निवडून आलेले दोन्ही सभागृहाचे, कारण इथं राज्यसभा पण आहे लोकसभा पण आहे, त्यामुळे दोन्ही सभागृहाचे सदस्य त्या ठिकाणी त्याचे मेंबर असतात. आता कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग ही एक कमिटी येते फायनान्शियल कमिटीमध्येच. तर ही काय करते, 22 सदस्य सेम, 15 लोकसभा 7 राज्यसभा, 1 वर्ष कार्यकाळ. आता फक्त याला असं की डे टू डे लाईफ मधल्यांना इन्क्वायरी करता येत नाही. बाकीचे जे काही इस्टिमेटच्या बाबतीमध्ये की कुठं पैसा वाचू शकतो, कुठं खर्च होऊ शकतो, काय, या अनुषंगाने ती अभ्यास करत असते. आणि दुसरे असतात डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज, ज्याला आपण DSC किंवा विभागीय संसदीय स्थायी समित्या म्हणतो. त्या एकूण असतात 24. याच्यामध्ये सदस्य संख्या असते 31 मध्ये 21 लोकसभेचे असतात आणि 10 राज्यसभेचे असतात. हे एक लक्षात ठेवा. डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिट्या किती आहेत तर 24 आहेत. आता हे थोडंसं याच्या म्हणजे फ्लो चार्टच्या दरम्यान आपण बघूयात की पार्लमेंटरी कमिटीज मेनली आपण 2 कडे डिवाइड करतो, एक स्टँडिंग कमिटीज, एक ॲडहॉक. ॲडहॉक म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करतो आणि स्टँडिंग म्हणजे जे नेहमी असतात त्या. आता याच्यामध्ये 2 येतात, फायनान्शियल कमिटी आणि डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटी. डिपार्टमेंट म्हणजे की ॲग्रिकल्चरवर आहे, डिफेन्सवर आहे, एनर्जीवर आहे. आणि ज्या फायनान्शियल स्टँडिंग कमिटी आता आपण बघितलं, PAC आहे, इस्टिमेट आहे आणि पब्लिक अंडरटेकिंगची एक कमिटी आहे. आणि इथे ॲडहॉक मध्ये एक जॉईंट कमिटी असते आणि सिलेक्ट कमिटी. जॉईंट कमिटी आता आपण स्थापन केली बघा वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये. तर ती जॉईंट कमिटी फार महत्वाची, कारण जॉईंट कमिटी फार कधीतरी स्थापन होते. तर त्यात काय डिटेल आपल्या पुढच्या महिन्यामध्ये आता येईलच, ते नेक्स्ट म्हणजे जानेवारीच्या मंथमध्ये वगैरे, राईट. सध्यासाठी एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण बघूया सभागृहाचे दैनंदिन कामकाज समित्या, म्हणजे डेली जे काय असतं त्याच्यामध्ये. बिझनेस ॲडवायझरी कमिटीचं काम काय असतं की डेली काय बिझनेस झाला पाहिजे, म्हणजे काय म्हणतात त्याला, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये काय झालं पाहिजे, कुठले विषय घेतले पाहिजे याच्या रिलेटेड. प्रायव्हेट बिल कमिटी असते, बरेच प्रायव्हेट बिल संसदेमध्ये मांडले जातात, तर त्याच्या रिलेटेड चौकशी करण्यासाठी किंवा डिटेलिंग करण्यासाठी कमिटी असते. कमिटी ऑन अब्सेन्स ऑफ मेंबर, जर कोणी अब्सेंट राहत असला, आपल्यामध्ये 60 डेजचा होता, जर 60 डेज विदाउट परमिशन राहिलं तर मग त्याची मेंबरशिप कॅन्सल करता येते. रूल्स कमिटी असते, ही पण महत्वाची आहे. त्यानंतर छाननी आणि नियंत्रणासाठी कमिटी ऑन गव्हर्नमेंट अश्युरन्सेस, कमिटी ऑन वेलफेअर ऑफ SC ST, जॉईंट कमिटी ऑन ऑफिस ऑफ प्रॉफिट. या इतर कमिशन चौकशीसाठी कुठले असते, कमिटी ऑन पिटिशन्स, कमिटी ऑन प्रिव्हिलेज, इथिक्स कमिटी. याचं काय काम की एखाद्या मेंबरनं प्रिव्हिलेजेस ब्रीच केलेत का किंवा काय, त्याची इन्क्वायरी करण्यासाठी. हाऊसकीपिंग समित्या आणि सेवा समित्या, याच्यामध्ये बघा मेनली जे येतात, जनरल पर्पज कमिटी एक असते, ज्याचा जनरल विषय असतात. आणि जॉईंट कमिटी ऑन सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मेंबर्स, ही एक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असते. आता लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे, तर ते आपण बघूयात कुठले कुठले. लडाख रिजन, नुब्रा, शाम, लेह, चांगथंगा, झांस्कर. हे जर बघितलं आपण तर 5 नवीन जिल्ह्याची निर्मिती त्या ठिकाणी लडाखमध्ये त्यांनी केलेली आहे. एक मिनिट, हे लेह लडाख, लेहचा आधी होता, कारगिल, द्रास, झांस्कर, नुब्रा आणि चांगथंगा, हे 5 इथे दिले असतील बघा त्यांनी. कुठले कुठले झालेत, भास्कर द्रास, शाम, नुब्रा, चांगयांग. तर ही चांगयांग, झास्कर, नुब्रा, त्याच्यानंतर
द्रास, शामनुब्रा, चांगयांग हे 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि लडाख हा भारतातील सर्वात मोठा आणि कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वात मोठा आहे पण सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. राईट. जिल्हा निर्माण करणे, बदलणे किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे. आपल्या महाराष्ट्रात पण आता नवीन जिल्हा उदगीरची निर्मिती चालू आहे. त्याचे अधिकार हे प्रत्येक त्या राज्याकडे असतात. पुढे चला. 23वे विधी आयोग म्हणजे लॉ कमिशन. आणि गंमत म्हणजे या लॉ कमिशनच्या अजून अध्यक्षच नेमलेले नाही, फक्त लॉ कमिशन स्थापन केलं प्रेसिडेंटनं. अध्यक्षाचे नाव अद्याप सांगितलेलं नाही. आता 22 याच्या आधीचे जे होते, या 23वा आता स्थापन केला. 22व्याचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी. स्वतंत्र भारताचा पहिला विधी आयोग 1995 आला आणि त्याचे अध्यक्ष होते MC सेतलवाड. राईट. सॉरी, हे 55 असणार, हे 95 झालंय. एक मिनिट करेक्शन करूया. तर त्या ठिकाणी आपण ही गोष्ट बघितली पाहिजे की अध्यक्ष जे आहेत MC सेतलवाड. विधी आयोग एक सल्लागार संस्था म्हणून काम करते आणि ती एक गैर वैधानिक संस्था आहे. स्थापना केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय त्याचं करत असतं. त्याच्यानंतर श्री विजयपुरम, इथं बघा नावामध्ये बदल त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर हा नावामधला बदल जो आहे तर तो पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. अचानक असं विचारलं श्री विजयपुरम कोणत्या जिल्ह्याचं नाव त्यांनी केलेलं आहे, तर आपल्याला ते माहित पाहिजे की कधी केलं, काय केलं. तर 13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं. बघा, अमित शहा यांनी काय केलं, नाव बदललेलं आहे. आणि काय नाव केलंय आता, पोर्ट ब्लेअर रिनेम्ड ॲज श्री विजयपुरम. बघा, हे डायग्राम मधून तुमच्या लक्षात येईल श्री विजयपुरम त्यांनी त्या ठिकाणी त्याचं नाव केलेलं आहे. आणि याचा थोडासा कंटेक्स्ट आपण जर बघितला पोर्ट ब्लेअर विषयी, या बेटाचा वापर 11व्या शतकातील चोला राजा सम्राट राजेंद्र प्रथम वन जो होता, तर त्यांनी श्री विजय साम्राज्यावर सध्याचे इंडोनेशिया हल्ला करण्यासाठी वापर केला होता या बेटाचा. आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल तर चोल सैन्याने या बेटाचा उल्लेख माननीय मा नक्कावरम मोकळी जागा असा म्हणून वापर केला होता. आणि अंदमान निकोबार मध्ये 10 डिग्री चॅनल येतं आपल्याला माहिती आहेच. त्याच्याविषयी फार जास्त काही सांगण्याची गरज त्या ठिकाणी नाही. राईट. तर हा झाला एक विषय. त्याच्यानंतर पुढचा जो आहे टॉपिक तो आहे घटनात्मक ॲट अ ग्लान्स, छोट्या छोट्या ज्या न्यूज आहेत. तर लोक जनशक्ती पार्टी हे कंबाईनला वगैरे भरपूर वेळा विचारतात हे पार्टी त्याचे अध्यक्ष कोण किंवा काय, तर हेच आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर काय येईल, चिराग पासवान त्याचे काही अध्यक्ष आहेत, बिहारची पार्टी आणि सध्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत. तर हे आपल्याला बेसिक माहिती लोक जनशक्ती पार्टीबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्वाची व्यक्ती बघा, जोसेफ फ्रान्सिस परेरा. तर CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे पहिले पाकिस्तानी ख्रिश्चन आहेत, त्यांना भारतीय नागरिकत्व आपण CAA च्या अंडर दिलेलं आहे, ते जोसेफ फ्रान्सिस परेरा. आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नागरिकत्व त्यांना बहाल केलं. 200 नॉट आउट. आपल्याला बघितलं काहीतरी क्रिकेट रिलेटेड वाटतं, पण हे क्रिकेट रिलेटेड नाहीये, म्हणूनच याच्यावर प्रश्न एखाद्यावेळेस येऊ शकतो. मुंबईचे सर्वात जुने वृत्तपत्र मुंबई समाचारच्या गौरवशाली प्रवासावर 200 नॉट आउट या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. कुठला? मुंबई समाचार. याला झाले 200 वर्ष. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावर असा प्रश्न पण येऊ शकतो मुंबई समाचार बद्दलचा. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, तुम्ही जर इथं बघितलं अमित शहा सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहाचे, तर यांच्या हस्ते काय झालं, या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं आहे. इथं मला वाटतं हे JP नड्डा पण नाही, हे दुसरेच कोणीतरी केंद्रीय मंत्री. तर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. राजस्थान सरकारनं एक नवीन कायदा केला किंवा एक नवीन प्रयोजन केलं की महिलांना पोलीस दलामध्ये 33% आरक्षण देण्यास मंजुरी केली. पोलीस दलामध्ये महिलांना चांगली आहे, म्हणजे महिलांना एम्पॉवरमेंटसाठी म्हणा किंवा त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी म्हणा की पोलीस दलामध्ये 33% रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता जागतिक घडामोडी जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये तृतीय व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2024 भारतानं आयोजित केलं होतं आणि आभासी पद्धतीने म्हणजे थोडक्यात ऑनलाईन पद्धतीने झाले होते. राईट, ऑनलाईन पद्धतीने. आणि 123 देशांनी याच्यामध्ये भाग घेतलेला होता. आता पंतप्रधानांचा पोलंड दौरा 21 ऑगस्ट मध्ये गेले होते, 45 वर्षांत पहिला झाला. याच्या आधी इंदिरा गांधी गेलेल्या होत्या. पंतप्रधानांचा युक्रेन दौरा हे महत्वाचं आहे. युक्रेन दौरा काय, युक्रेन रशियामध्ये वार चालू आहे आणि या वारच्या अनुषंगानं हे 23 ऑगस्ट 2024 ला आपले पंतप्रधान त्या ठिकाणी गेले होते.
आणि मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत ज्यांनी युक्रेनचा दौरा केलेला आहे. युक्रेन भेटीदरम्यान भीष्म क्यूब्सची भेट दिली. भीष्म क्यूब्सची. राईट टू डिस्कनेक्ट ह्याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, खूप महत्वाचा आहे. कुठल्या देशाने दिलं? ऑस्ट्रेलिया. नियमित कामाच्या वेळेनंतर कामापासून स्वतःला दूर ठेवण्याची मोकळीक म्हणजेच डिस्कनेक्ट करण्याचा कायदेशीर अधिकार. बऱ्याच वेळेला काय होतं, मी पण ह्या गोष्टी बघितल्या. मेडिकल फील्डमध्ये मला असं नाही करता येत, पण दुसऱ्या फील्डमध्ये की तुमचं ऑफिस टाइम संपलेला 5ला संपला, मग इतर वेळेतही तुम्हाला फोन येत राहतात, कॉल येत राहतात, तर ते सगळं डोक्याला ताण नको. एकदा काम संपलं की संपला विषय. ऑस्ट्रेलियावर लोक खूप हुशार आहे, ते म्हटलं एकदा संपला ना विषय संपला, त्यांनी राईट टू डिस्कनेक्ट आणला. त्याच्यानंतर भारत अमेरिका दरम्यान 002 संरक्षण करार, तर पुरवठा व्यवस्था सुरक्षा आणि संपर्क अधिकाऱ्यांचे सामंजस्य करार हे 2 मेन त्या ठिकाणी झालेत. थायलंडचे नवे पंतप्रधान पतोंग तार्न सिनावात्रा, तर ह्या ज्या आहेत ह्या थायलंडच्या नवीन पंतप्रधान त्या ठिकाणी झालेले आहेत. सिनावात्रा, पतोंग तार्न सिनावात्रा. आणि सर्वात तरुण पंतप्रधान 37 वर्षीय पंतप्रधान मोदींचा बुने दारुसलाम दौरा सलेम येथे. पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा. मिशेल बर्नियर फ्रान्सचे नवीन पंतप्रधान झालेत. जस्ट नाव माहिती ठेवा, याच्यावर डायरेक्ट प्रश्न येईल असं वाटत नाही. अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य, हे थोडं महत्वाचं आहे. एकतर आपल्या राज्यसेवा मेनसाठी पण महत्वाचं आहे आणि इन जनरल पण विचारू शकतात की न्यू डेव्हलपमेंट बँक जी ब्रिक्सची बँक आहे त्याचा नवीन मेंबर कोणी, तर अल्जेरिया. तर हिची स्थापना 2012 झाली ह्या NDB ची, आणि त्याचं मुख्यालय आहे शांघायला, चीनमध्ये. सदस्य याचे काय? ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, इराण, UAE. आणि संभाव्य सदस्य कोण? युरुग्वे पण आहे. जागतिक अटॅक मध्ये काय काय छोट्या छोट्या गोष्टी जगातल्या. भारत आणि जपानमध्ये 2+2 मंत्रिस्तरीय. 2+2 खूप देशांसोबत आपले होते. एक रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील आणि UK. 5-7 आपले इथंच बघितले आपण. इव्हन US सोबत पण आपली असते 2+2, राईट. तर भारत जपान मंत्रिस्तरीय बैठक पार पडली होती. त्यानंतर सिवेलुच ज्वालामुखी हा महत्व आहे. रशियामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये याचा उद्रेक झाला. सिवेलुच, तर हे आपण बघणं फार गरजेचं. रशिया सिव्हिलेज volcano shows extremely high activity may erupt soon, caution scientist. हा कुठला आहे? तर रशियाचा आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन. महाबली हनुमान 90 फुटी उंच कांस्य मूर्ती कुठे त्या ठिकाणी झाली? ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिका, टेक्सास मध्ये. हे बघा, ही 90 फुटी अमेरिकेतल्या टेक्सास मध्ये. फोटोग्राफिक मेमरीनं ते बऱ्यापैकी गोष्टी लक्षात राहतात, म्हणून आपण त्याच्यावर थोडा भर दिलाय. फिलाडेल्फी कॉरिडॉर 14 किलोमीटरचा कॉरिडॉर लांबीची जमीन आहे. गाझा आणि इजिप्त मधील संपूर्ण सीमावर्ती भागाचे प्रतिनिधित्व. गाझा आणि इजिप्त मधील, हे बघा, फिलाडेल्फी कॉर्नर हा जो कॉर्नर आहे. इस्रायल वॉन्ट्स टू रिटेन कंट्रोल ऑफ द बॉर्डर विथ इजिप्त. आता हे गाझा स्ट्रीप कुठे हे लक्षात ठेवा. इस्रायल इथं, किंवा पॅलेस्टाईन बघायला मिळेल, इकडे इजिप्त आहे. तर हे गाझा स्ट्रीपवर UPSCला ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय. इथं करंट मध्ये जस्ट विचारू शकतात की गाझा स्ट्रीप कुठली, किंवा वर्ल्ड जिओग्राफीमध्ये जोड्या लावामध्ये देश आणि त्यातलं ठिकाण, अशा पद्धतीनं पण ते विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा देश. नेपाळनं काय केलेलं आहे, तर आता 2015 मध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे भारतानं सुरू केलं होतं, भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने, तर ते मुख्यालय त्याचं गुरुग्रामला आहे. आणि नेपाळ हा काय झाला? 101वा सदस्य झालाय. IC जागतिक आंतर सरकारी संस्था आहे. वेगळे देश त्या ठिकाणी, शक्यतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मधले देश या ठिकाणी आहेत. कारण सोलार अलायन्स, जिथं लाईटच येत नाही, ऊनच पडत नाही, त्या देशाने घेऊन करायचं काय? तर असा विषय, त्यामुळे ते इथे हे देश आहेत. न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा पहिला देश आहे. न्यायाधीशांच्या निवडणूक न्यायाधीशांमधून काहीतरी वेगळंच चाललेलं असतं मेक्सिकोचं, म्हणून हे लोक उड्या मारून US मध्ये जातात. ते वालवार, हे सगळ्यात जास्त मायग्रेशन किंवा सगळ्यात जास्त घुसखोर अमेरिकेत कोण आहेत? तर मेक्सिकोवाले आहेत. त्यामुळे मेक्सिकोवाल्यांनी काय केलं? न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता दिली. महाराष्ट्रातल्या घडामोडी. मानेची वाडी, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. इंडियाज फर्स्ट फुल्ली सोलार पॉवर्ड विलेज. आपले जे फॉर्मर
चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं होतं. माण्याची वाडी पहिले सौर ग्राम म्हणून ते फेमस आहे आणि हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये. आणि परत आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की माण्याची वाडी जे, तर याला काय दिलंय, पहिले सौर ग्राम म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केलेलं आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झालेत. राज्यातले सांस्कृतिक राज्य शासना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यमंत्री त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार होते, त्यांच्याद्वारे बक्षीस दिले होतं. आता सुधीर मुनगंटीवार फक्त आमदार आहेत, त्यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये. तर ते सांस्कृतिक पुरस्कारामध्ये नाव लक्षात ठेवा. बक्षीस काय दिले? जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह. राज्य सांस्कृतिक 3 लाख. विजेते राज्य सांस्कृतिक जीवन गौरव पुरस्कार ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 तो मिळाला अनुराधा पौडवाल यांना. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार तो मिळाला आरती अंकलीकर टिकेकर. त्याच्यानंतर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन पुरस्कार श्रीमती सुबदा दादरकर, दादरवरून त्यांचा आडनाव दादरकर. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर. तर हे एक नाव लक्षात ठेवा, ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा पुरस्कार. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार शशिकला झुंबर सुकरे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2024 जनार्दन वायदंडे. हे बघा, शशिकला झुंबर सुकरे यांचं आडनाव खूप छोट आहे, हे आधीचे 2300. वायदंडे मोठा आडनाव आहे, ते आले 2400. ह्या दोन मध्ये कन्फ्युजन झालं तर सांगतो, शुक्रे आणि त्यानंतर वायदंडे. आता बघा महत्वाचं, चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साठम यांना मिळाला. हे एक थोडं लक्षात ठेवा, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला. ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना झाली, त्याचं मुख्यालय जे आहे मुंबईमध्ये, ज्येष्ठ नागरिक महामंडळ. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये? नाशिक आणि जळगाव. हा एक थोडासा महत्वाचा टॉपिक आहे, कारण महाराष्ट्र रिलेटेड आहे, नदी जोड प्रकल्प आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प नाशिक आणि जळगाव. चनकापूर धरण हे गिरणा नदीवर नाशिक येते. चकनापूर पण वाचू शकता तुम्ही. चकना म्हणलं की तुम्हाला नाशिक इथं सुला वाईन्स, नाशिक सुला वाईन्स, वाईन सोबत चकना नाही, पण हे चकना असं लक्षात ठेवा. त्यामुळं गिरणा नदी जी आहे नाशिक येतं, हे तुम्ही कधी विसरणार नाही. चकनापूर, चकना म्हणलं की सुला वाईन्स नाशिक, असं काहीतरी ते लक्षात ठेवा. मनीषा पाटणकर म्हैसकर यांची समिती स्थापन केलेली आहे. तर त्या समितीचं काय काम आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आलेला होता, तर तो पडला होता, तर त्याला परत उभारण्यासाठी जी समिती स्थापन केली, तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, राजकोट किल्ला आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, कोसी मेची नदी जोड प्रकल्प. कोसी नदीला महानंदा नदीची उपनदी मेचीशी जोडणे. कोशी आणि कुठली जोडायची? मेची. आणि मेची काय? महानंदा नदीची उपनदी आहे. बिहारमध्ये सिंचन आणि घरगुती औद्योगिक पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. कोशी नदीला गंगा नदीची उपनदी सौर ऑफ बिहार म्हणतात. का बरं सौर ऑफ बिहार म्हणतात माहिती आहे? इथं खूप जास्त पूर येतो. पूर आल्यावर खूप जास्त नुकसान होतं, पिकाचं, घराचं, शेती, सगळंच. त्यामुळे याला म्हणतात सौर ऑफ बिहार. आणि महानदी सिक्कीम येथे उगम होतो आणि बंगालमध्ये गंगेला मिळते महानदी, हे लक्षात ठेवा. शशिकांत दास आपले आरबीआयचे गव्हर्नर तमिळनाडूचे, आणि ते 18 डिसेंबर मध्ये गव्हर्नर रुजू झाले होते. कधी? डिसेंबर 2018 मध्ये. नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या, तर त्याच्यामध्ये सीपीएससी ज्याला आपण म्हणतो, सेंट्रल पीएसयूज किंवा पीएससीज विभाग म्हणतात, अंडर फायनान्स मिनिस्ट्रीच्या येतात. आणि निकष काय नवरत्नासाठी? नवरत्नासाठी निकष आहे की ते पहिले मिनिरत्न पाहिजे, कॅटेगरी 1, आणि मागील 5 वर्षातील 3 वर्षामध्ये एक्सलंट किंवा व्हेरी गुड रेटिंग पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 या 5 वर्षात कधीतरी 3दा त्यांना काय झालं पाहिजे? व्हेरी गुड रेटिंग त्या ठिकाणी मिळालेलं पाहिजे, तर त्याला काय मिळू शकतं? नवरत्न दर्जा. आणि बेसिक मिनिमम काय? ते मिनिरत्न पाहिजे.
आता महत्वाच्या नवरत्न कुठल्या कुठल्या आहेत? ही बेल नाही, ही बेल आहे. एक मिनिट याच्यामध्ये करेक्शन करतो. BHEL बेल. तर बेल एक आहे, इरकॉन आहे, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ACC आहे, सतलज जल विद्युत निगम SJVN, नॅशनल हायड्रोक्लिक पॉवर कॉर्पोरेशन, त्यानंतर राईट्स एक आहे, NMDC एक आहे, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आणि सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन. तुम्ही जर आता क्रिएट इन इंडिया चॅलेंज जर बघितलं, नवीन आलता. या उपक्रम निर्मात्यांना फिल्म अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. कोणता? क्रिएट इन इंडिया चॅलेंज. या इथं पिक्चर बनवा. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याद्वारे त्या ठिकाणी शुभारंभ झाला होता. तुम्ही त्या दिवशी म्हणले काय नवीनच केलं ईडीनं, तर राहुल नवीन त्याचे काय झालं, नवीन संचालक आलाय. काय पाहावं ते नवलच, तर पाहावे ते नवीनच. बघा हे नवीन कसे बघतात, त्यांचा फेस इकडे पाहिजे पण इकडे बघतात किंवा इथे बघतात, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, नवीन. यांना काय दिलंय आता, ईडीचं कंट्रोल दिलंय. म्हणजे जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये कोणी नाराज झालं की त्यांचं सांत्वन करायला कोण जाणार आहे, ईडी जाणार आहे. ते कोण जाईल, राहुल नवीन. अशोक कुमार सिंग कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महासंचालक पदी आलेत. बघा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्कीम 1952चा ह्यावेळेस प्रिलिम्सला प्रश्न होता राज्यसेवेला, तर त्याचे अध्यक्ष कोण झाले, अशोक कुमार सिंग. हे लक्षात ठेवा. UPI सर्कल सुविधा NPCI द्वारे दिली आहे. तरी काय म्हणलं, सुविधाद्वारे वापरकर्त्यांना आपल्या खात्याद्वारे पेमेंट करण्याचे अधिकार आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अकाउंट आहे, मी काय करणार, चला माझा मित्र आहे समजा अनिल, माझा दुसरा मित्र आहे सुनील, किंवा माझा भाऊ आहे कोणीतरी तर गोविंद समजा. त्या तिथं काय करणार मी की हा घ्या तुम्ही इथे ह्या अकाउंटला वापरा, याच्यातून पैसे काढायचे, तुम पैसे काढायचे. तर हे जे सर्कल जे UPI सर्कल ही कन्सेप्ट आणली NPCI. ऍक्च्युली UPI इट सेल्फ ही NPCIच आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. UPSC पण याच्यावर प्रिलिम्सला प्रश्न विचारून झाला, आणि मला वाटतं कुठल्या तरी ग्रुप B ग्रुप Cच्या कुठल्या तरी प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये पण NPCI वर एक प्रश्न आला होता. त्यामुळे NPCI हे खूप महत्वाचं आहे. तर हे एक लक्षात ठेवा, UPI सर्कल सुविधा त्यांनी चालू केलेली आहे. आता राजेश नांबियार नास्कॉमच्या अध्यक्षपदी निवड झाली. नॉस्कॉम ही खूप महत्वाची एक ऑर्गनायझेशन आहे, गैर सरकारी व्यापार संघटना आणि वकिली गट आहे. तर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन जे उद्योगाचे व्यवस्थापन ते करते. स्थापना 1988 ला, मुख्यालय नवी दिल्ली आहे. केतन पारेख जे आहेत ऍपल कंपनीचे नवे CFO झालेले आहेत. मुख्य वित्त अधिकारी म्हणून निवड झाली आणि भारतीय वंशाचे आहेत. राईट, केतन पारेख. तर आता जागतिक कंपन्यांमध्ये उच्च पदांवरील भारतीय वंशाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची थोडी थोडी माहिती आपल्याला पाहिजे, कारण ग्रुप B ग्रुप Cच्या प्रिलिम्स किंवा मेन्सला असे प्रश्न ते विचारतात. याच्या आधी पण खूप वेळा विचारले. मायक्रोसॉफ्टला सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. अल्फाबेटमध्ये सुंदर पिचाई आहेत CEO. त्याच्यानंतर अडॉब मध्ये शंतनू नारायण CEO. त्याच्यानंतर जर टेस्ला मध्ये बघितलं तुम्ही, वैभव तनेजा CFO आहेत. त्यानंतर युट्यूबला नीलम मोहन CEO आहेत. पालो अल्टो नेटवर्क जे आहे त्याचे निकेश अरोरा CEO आहेत. त्यानंतर IBM जे, तर तिथं अरविंद कृष्णा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. असे वेगळे भारतीय वंशाचे लोक जे मोठमोठ्या MNCs ला हेड करतात किंवा त्याच्या संचालकपदी आहेत. असे विंडफॉल टॅक्स काय असतो बरं, सहजरित्या विकलेल्या वस्तूंवर मिळालेल्या जास्तीच्या नफ्यावर केंद्र सरकार करते. एखाद्याला एखादी गोष्ट सहज विकली आणि त्याला वाटलं 200 रुपये, ती 500 रुपयाला विकल्या गेली, तर उरलेल्या जे काय जास्त ऍडिशनल आहे त्याच्यावर काय करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट एक टॅक्स लावतं, त्याला म्हणतात विंडफॉल टॅक्स. सतीश कुमार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी नियुक्ती झाली. बघा एकदम शांतपणे ते बघतात, समोर कोण फोटो काढते, ते आहेत सतीश कुमार. राष्ट्रीय पाम तेल मिशन ऑगस्ट 2021 मध्ये सुरुवात झाली. डायरेक्टली असा प्रश्न येतो की पाम तेल मिशन कधी सुरू झालं, आणि आपण खूप वेळा बघितलंय वन लायनर मध्ये प्रश्न, प्रिलिम्सला म्हणा किंवा ग्रुप B ग्रुप Cच्या मेन्सला म्हणा. तर हे राष्ट्रीय पाम तेल मिशन कधी, ऑगस्ट 2021 मध्ये. किसान से बात रेडिओ कार्यक्रमाची सुरुवात झाली, आणि कोणी केली, आता कृषी मंत्री कोण आहे, तर शिवराज सिंग चौहान. त्यामुळे शिवराज सिंग चौहान यांनी सुरुवात केली याची, कशाची, किसान से बात, 15 ऑगस्ट 2024 रोजी. सामाजिक घडामोडी, तर न्यायमूर्ती K. हिमा समिती
मल्याळम चित्रपट उद्योगाबाबत अहवाल सादर करणार आहेत. कुठल्या? मल्याळम के हेमा समिती. चित्रपटसृष्टीतील महिलांवरती होणारे शोषण आणि अन्यायाचे निरीक्षण. ऍक्च्युली हे मी टूचाच एक पार्ट होता. खूप कास्टिंग काउच म्हणतात किंवा ऍक्ट्रेस ज्या आहेत, नटी, त्यांचं लैंगिक शोषण या बाबतीमध्ये एक मुवमेंट चालू झाली होती. त्याचा भाग म्हणून न्यायमूर्ती के हेमा समिती मल्याळम म्हणजे थोडक्यामध्ये केरळासाठी त्यांनी स्थापन केलेली. मी टू चळवळ जी आहे ती खूप जुनी आहे. लैंगिक छळ आणि अत्याचार विरोधातील जागतिक मोहीम 2006 चालू झाली होती. 2018 मध्ये त्याचं लोन आपल्याकडे पसरलं. म्हणजे इव्हन ती तनुश्री दत्तानं नाना पाटेकरवर केलेले अलिगेशन्स असतील किंवा तो सलीम का काय नाव होतं त्याच्यावर बऱ्याच ऍक्ट्रेसनं केलेले अलिगेशन्स असतील, त्याची सगळी जो पार्ट आहे तो 2018 आपल्याकडे आलेली चळवळ जी होती मी टू त्याचा भाग होते. प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना लॉकडाऊन मध्ये चालू केली होती म्हणजे 2020 आणि ही याचा बेस काय होता तर अन्न सुरक्षा कायदा. आपला फूड सिक्युरिटी जो ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या अंडर पंतप्रधानांनी काय केलं होतं? गरीब अन्न कल्याण योजना. टी.व्ही. सोमनाथन समिती. केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना विरुद्ध राष्ट्रीय पेन्शन प्रणाली या मुद्द्यावर शिफारस करण्यासाठी एक वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. पुढे बघा, विज्ञानधारा योजना. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता वाढ, संशोधन आणि विकास, नवोपक्रम, तंत्रज्ञान विकास आणि उपाययोजना यासाठी काय केलं त्यांनी? विज्ञानधारा योजना त्या ठिकाणी आणली. आता लखपती दिदी उपक्रम जो आहे याची सुरुवात दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या अंडर झालेली आहे. याच्यामध्ये थोडक्यात काय की डेनुल्म, NRLM, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन किंवा नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. तर इथं काय केलं त्यांनी? राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान जे डे NRLM याच्या अंडर बचत गटातील जे सदस्य महिला तर त्या महिलांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त करायचं, तर त्याला त्यांनी नाव दिलं लखपती दिदी. बरोबर. नव भारत साक्षरता कार्यक्रम जो होतो केंद्र सरकारचा उपक्रम आहे, नव भारत साक्षरता कार्यक्रम. याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? उल्हास, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी, याला ते पण म्हणतात उल्हास. ज्याला उल्हास आहे त्याने शिक्षण करावं, ज्याला उल्हास नाही त्याने करू नये, असं थोडक्यामध्ये काहीतरी आपण लक्षात ठेवूया. केंद्र नव भारत साक्षरता अभियान. नव भारत ज्याला उल्हास आहे तोच नवीन भारतात येणार आहे. आता जुन्या पद्धतीने तेच शिक्षण नाही काही नाही. उल्हास कोणाला आहे? ज्याला शिक्षणाचा नवीन भारत तयार करायचा, त्याला नवीन भारत तयार करण्यासाठी उल्हास लागतो. उल्हास नसला तर नवीन भारत होणार नाही. नवीन भारताचा बेस काय तर शिक्षण, असं काहीतरी लक्षात ठेवा, मग तुम्ही विसरणार नाही. अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. ऍग्रीशोर योजना. आजच आपण आपल्या P2P मध्ये क्वेश्चन टाकला होता बघा चॅनलला. ऍग्रीशोर योजनाचे केंद्रीय मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उद्घाटन केलं. कधी? 3 सप्टेंबर 2024 नवी दिल्ली इथं. तर काय बरं थोडक्यामध्ये हे? तर स्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट ऑफ ऍग्री फंड काय? तर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअर ती या ठिकाणी आहे. नाबार्ड त्या ठिकाणी, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट. आणि यांनी काय केलं माहितीये का की 250 कोटी हे देतो म्हटले, 250 नाबार्ड आणि 250 कोटी हे फंडासाठी, 250 करोड. तर हे सगळं मिळून टोटल किती? 750 करोड. आणि फंड्स मॅनेज बाय कोण करणार आहे? नभ व्हेंचर्स त्याचं मॅनेजमेंट करणार. तर असे ऍग्रीश्युअर योजना त्यांनी त्या ठिकाणी आणलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक ऍग्रीश्युअर फंड. परत काय? ऍग्रीश्युअर फंड फ्युएल्स ऍग्रीटेक स्टार्टअप, क्रोर फॉर स्टार्टअप्स अँड रुरल एंटरप्रेनर्स. म्हणजे एखाद्या ड्रोनद्वारे समजा फॉर एक्झाम्पल फवारणी करायची, त्याचं स्टार्टअप आहे तर त्याला ते पैसे देणार. ऍग्रीश्युअर फंड. ऍग्रिकल्चर रिलेटेड जे काही नवीन येतील स्टार्टअप्स वगैरे तर त्याच्या रिलेटेड हे काम करणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नवीन आता ही आणलेली आहे. 4 सप्टेंबर 2024 मंजुरी झाली. 2024-25 ते 28-29 पर्यंत ती राबवली जाणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचे 2 घटक हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न ऑलरेडी कुठेतरी विचारून झालेला आहे. आयुष्यमान भारत आरोग्य व निरोगिता केंद्रे हे 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये दुसरा जो आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही त्याचा एक भाग आहे. पहिला जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आरोग्य आणि आरोग्यता केंद्रे ते हेल्थ सेंटर्स जे चालू केले ते. आणि आयुष्यमान भारतची सुरुवात झाली ती 23 सप्टेंबर 2018 कुठून? झारखंड येथे. आणि कोणी केलं होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं होतं. सामाजिक घडामोडी आता सोशल जे आहेत ॲट ए ग्लान्स. तर सुभद्रा योजना. ओडिशा सरकार, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी त्याचं अनावरण केलं होतं. सुभद्रा आलं की लक्षात ठेवा ओडिशा सरकार.
ऑगस्ट 2024 मध्ये उद्दिष्ट 5 वर्षात 21 ते 60 वर्ष गटातील 1 कोटी महिलांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याचं उद्दिष्ट आहे. हे खूप मोठं उद्दिष्ट आहे, 1 कोटी महिलांना 50,000. मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना हिमाचल प्रदेश सरकारने, सुख शांती सगळं हिमाचल प्रदेशमध्ये असतं, शिमला कुल्लू मनाली सगळं. त्यामुळे मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य करणे. महिला पण कुठल्या, ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना. वृंदावन ग्राम योजना कोणाची आहे? मध्य प्रदेश सरकारची. कशासाठी आहे? दूध उत्पादन वाढीसाठी, गो संवर्धन इत्यादीसाठी. वृंदावन ग्राम योजना, आता असं लक्षात ठेवा आपण, मध्य प्रदेशमध्ये गाईचा गोठा जो आहे त्याला वृंदावन म्हणतात. तर वृंदावनामध्ये काय करणार आहे, तर गाईला चांगला खाऊ पिऊ घातलं तर दूध मिळणार आहे, असं काहीतरी लक्षात ठेवा. वृंदावन ग्राम योजना जी आहे ती मध्य प्रदेश सरकारची. आपले जे P2P बॅचेस आहेत सेपरेट फोल्डर आपण आपल्या ऍपवर तुम्हाला बघायला मिळेल. इथे ठोकताळ्याच्या सगळ्या बॅचेस आपल्याला बघायला मिळतात. करंट अफेअर्सची जी ही चालू बॅच आहे, ह्या बॅच मध्ये तुम्हाला दिसेल 2024ची बॅच, राईट. त्याच्यानंतर IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसचे उद्घाटन झालंय. IIT दिल्लीचा कॅम्पस कुठे झालाय? अबुधाबी मध्ये. बघा हे बघा, IIT दिल्लीचा कॅम्पस अबुधाबी मध्ये. खूप चांगली गोष्ट आहे, आपल्याला म्हणजे टायअप पण करून तिथल्या कंपन्यांसोबत वगैरे रिक्रुटमेंटला पण संधी राहील. आणि सी बॉक्स पोर्टल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, केंद्र सरकारद्वारे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या घटना रोखण्यासाठी. जिथं काम करताय तिथं लैंगिक छळ झाला, सेक्शुअल हॅरेसमेंट कंप्लेंट पोर्टल. अ सेफ वर्क प्लेस इज एव्हरी वुमन्स राईट. जिथं काम करतोय तिथं माणसाला, स्त्रियांना, महिलांना सेफ वाटलं पाहिजे. भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी भास्कर व्यासपीठ आपण चालू केलेलं. भास्कर व्यासपीठ कशासाठी? भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी. सहकार्याचे केंद्रीकरण, सुसूत्रीकरण, ज्ञान व तंत्रज्ञान शेअरिंग प्लॅटफॉर्म तो त्या ठिकाणी आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झालेली. लाभार्थींना 60 वर्ष वय पूर्ण झाल्यावर दरमहा 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजना. आता पर्यावरण घडामोडी आपण बघू. उत्तराखंड सकल पर्यावरणीय उत्पादन GEP निर्देशांक सुरू करणार पहिलं राज्य. ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट याला आपण म्हणूया GEP, राईट. ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट सुरू करणारं राज्य कुठलं आहे, तर ते पहिलं राज्य आहे उत्तराखंड. परिसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन जगातील पहिलं राज्य. इकोसिस्टीम जी आहे, इकोसिस्टीम त्याचा विकासाचं मूल्यांकन करणार, किती विकास झाला, काय झालं, कुठून झालं, कशामुळे झालं, काय झालं, तर हे सगळं करणारं कुठलं राज्य आहे, ते पहिलं उत्तराखंड. निर्देशांक बघा, हवा, पाणी, माती आणि वन इत्यादीवर आधारित. हवा तिथली कशी आहे, पाणी कसं आहे, तिथली माती कशी आहे, तिथलं वन फॉरेस्ट वगैरे कसं आहे. मेनली 4 निर्देशांक त्या ठिकाणी ते वापरणार आहेत. आणि हा खूप अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम उत्तराखंड गव्हर्नमेंटचा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. जुलै 2024 मध्ये याचा अनावरण करण्यात आलं होतं. तर पुढचा जो आहे विदेशी प्राण्यांच्या नोंदी परिवेश 2.0 पोर्टलद्वारे. आता हे परिवेशचे, तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 त्याच्या सूची 4 मध्ये, 4थ्या सूचीमध्ये विदेशी प्राण्यांच्या नोंदी दिल्या आहेत. पण परिवेश पोर्टल जे आहे ते ब्रॉडर आहे एकदम, याचा उद्देश खूप मोठा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू ई गव्हर्नन्स. परिवेश पोर्टल अ सिंगल विंडो इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ अँड CRZ क्लिअरन्सेस डेव्हलप बाय INIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर. जे परिवेशचं लॉंग फॉर्म काय येतं, प्रोएक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअस एन्व्हायरमेंटल सिंगल विंडो हब, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, वॉटर स्प्राउट. वॉटर स्प्राउट काय, तो थोडक्यामध्ये आपली जी वावटळ येते ना, पाण्यातली वावटळ किंवा वाटूळ म्हणतात आमच्या गावाकडे, वाटूळ, ते धुक्याचं चक्रीवादळ थोडक्यामध्ये. हवा पाणी सगळं त्यात असतं, 5 ते 10 मिनिटापर्यंत टिकू शकतं. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स AQL 2024चा, तर ते कोण देतं, एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटद्वारे दिले जातं. समुद्र प्रताप. समुद्र प्रताप काय लक्षात घ्या, समुद्र प्रताप ऑगस्ट 2024 मध्ये गोव्यानं सुरू केलेलं स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. पोल्युशन रिलेटेड गोष्टींवर काम करण्यासाठी समुद्र प्रताप कोणाचा आहे, गोव्याचा. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलंय. आणि तेलगळती रोखणे पण, म्हणजे पोल्युशन रिलेटेड सगळ्याच गोष्टी समुद्राच्या. आसना चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे,
अरबी समुद्रात आलं तर असना, अरबी. तर ते अरबी समुद्रामध्ये तब्बल 48 वर्षांनी आलं. पाकिस्तानी याचं नाव दिलं होतं. वाढत्या जागतिक तापमानामुळे चक्रीवादळाचे प्रमाण वाढत आहे. एक प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो क्लायमेट चेंज प्रिलिम्सला किंवा मेन्सला. तर त्याचा ॲक्च्युली कंबाईनच्या मेन्सला पण एन्व्हायरमेंट आहे. तर वाढणारं तापमान आहे त्याचा चक्रीवादळामुळे काय परिणाम होतो, तर चक्रीवादळ वाढू शकतात. नंबर किंवा फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो ती वाढते. एखादा प्रश्न याच्यावर पण विचारू शकतात की कुठले जोड्या लावामध्ये पर्टिक्युलर, आणि त्यातल्या GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा टॉपिक आपल्याला आहे. तिथे विचारू शकतात की सायक्लोन आणि कुठल्या एरियामध्ये आलं होतं किंवा त्याचा अफेक्टेड एरिया कुठला होता. तर बघा, मोका जे होतं तर ते चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं. तीव्र श्रेणीमधलं होतं. नामकरण त्याचं येमेनने केलं होतं. येमेननं का मोचा केला असेल? येमेनकडे मोचा नावाची कॉफी आहे. तर त्या कॉफीचा सिग्निफिकन्स काय आहे? टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन कन्सेप्टचा त्या ठिकाणी त्या कॉफीला फायदा होतो. त्यामुळे कॉफीचं उत्पादन चांगलं होतं. म्हणून येमेनची कॉफी जी आहे नाव मोचा आहे. त्यामुळे हे जे चक्रीवादळ आलं होतं ते येमेननं नाव दिलं होतं. बंगालच्या उपसागरात आलं होतं. आता सायक्लोन्स इन न्यूज आहेत 2023 मधले, आणि नेम आणि त्याचा अफेक्टेड एरिया बघा. सायक्लोन हमून तर ते इराणला अफेक्ट झालं होतं. मॅन्डॉस UAE, मिदिल मालदीव्स मिदिल मालदीव्स, मिचॉंग म्यानमार, बिपरजॉय बांगलादेश. हे तुम्हाला लगेच कळेल. बिपरजॉय बांगलादेश हे नावच बेंगॉली आहे. राईट. त्याच्यानंतर बघा तुम्ही, बिपरजॉय अरबी समुद्रात आलं तर नामकरण बांगलादेशने केलं होतं. तेज जे आहे अरबी समुद्रात आलं तीव्र श्रेणी, आणि नाव दिलं होतं तेज भारताने. आपल्याकडे आहे तेज प्रताप सिंग, तेज प्रताप यादव. तेज जे नाव आहे आपलं भारतीय. राईट. आता अजून थोडेफार 2300 जे काय आहेत ते आपण एकदा जर इथं बघितले तर आपला सगळा कार्यक्रम इथंच संपून जाईल. मिचॉंग जे म्यानमार, मिदिल मालदीव्स, हमून इराणचं आहे, तेज इंडियाचं आहे, बिपरजॉय बांगलादेश, सायक्लोन रेनाल जे ते ओमनचं आहे, सायक्लोन मोचा आपण आता येमेनचं बघितलं, मॅन्डाऊस बघितलं UAEचं, सायक्लोन बुरेवी मालदीवचं आहे, सायक्लोन सित्रंग थायलंडचं आहे, जावेद सौदी अरेबिया. सायक्लोन असं लक्षात ठेवा, माझा मित्र एक जावेद सय्यद गफार, माझ्या गावाकडचा मित्र आहे. तर तो गेला आता सौदी अरेबियाला. जावेद कुठे? सौदी अरेबियाला. जावेद कुठे रे? सौदी अरेबियाला गेलेला आहे. आता तुम्ही कधी विसरणार नाही तुमच्या आयुष्यात. सायक्लोन असनी श्रीलंका, सायक्लोन तोक्ते आलं बघ म्यानमारवरून. तोक्ते ते एक मित्र आहे माझा, तर आपण ते बघ ते आलं, आपण तोक्ते तर तोक्ते जे कुठले तर म्यानमारचं आहे. सायक्लोन गुलाबचं पाकिस्तानचं आहे. पाकिस्तानला जिंकायचं असेल तर पाकिस्तानला गुलाब द्यावा लागेल, तसं लक्षात ठेवा. सायक्लोन यास हे ओमानचं आहे. ओमान आहे खास, त्यामुळे त्याला आलं सायक्लोन यास, असं लक्षात ठेवा. ओमान आहे खास, त्यामुळे तिथं सायक्लोन आलं खास. आणि पाकिस्तानला गुलाब दिल्याशिवाय पाकिस्तान जिंकत नाही. जावेद कुठे गेला तर सौदी अरेबियाला दिला. तोक्ते बघायचं, तोक्ते कुठं आलं तर म्यानमारमध्ये. राईट. ह्या बघा, हमून बांगलादेश, इराण नामकरण केलेलं. मिदिला आपण बघितलं होतं सायक्लोनिक स्टॉर्म हे मालदीव नाव दिलेलं. आणि हे रेनल पण आपण बघितलं होतं बंगालच्या उपसागरात. ओमान नाव दिलेलं आसना. तर हे अरबी समुद्रात पाकिस्तान नामकरण त्याचं केलेलं आहे. या सगळ्या आपल्या बॅचेस आता चालू आहेत सध्या आपल्या ऍपवर. त्याच्यानंतर बघा आता स्वच्छ सर्वेक्षण, वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024 हे खूप महत्वाचे. पोल्युशन रिलेटेड, एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक्सवर कायम एखादा दुसरा प्रश्न येत असतो. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे ते केलंय. 7 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस असतो. त्या दिवशी हवा स्वच्छ पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, किंवा त्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. आता त्याच्यामध्ये विजयी श्रेय कुठले कुठले आहेत बघा, इथं डायरेक्टली आपण बघू शकतो. कॅटेगरी 1 मध्ये काय? सुरत, जबलपूर, आग्रा. त्याचे पॉप्युलेशन 10 लाखाच्या वर आहे. कॅटेगरी 2 मध्ये फिरोजाबाद, अमरावती, झाशी. पॉप्युलेशन 3 ते 10 लाख. आणि 3 लाखाच्या खालच्या पॉप्युलेशन रायबरेली, नालगोंडा आणि नालगड. रायबरेली विशेष म्हणजे रायबरेली की बर्फी काहीतरी पिक्चर पण आला होता. त्याचं पॉप्युलेशन फार कमी, 3 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे याला कॅटेगरी 3 मध्ये टाकलेलं आहे. आता स्वच्छ वायू सर्वेक्षण जर आपण बघितलं, स्वच्छ वायू सर्वेक्षण तर ते मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज न दिलं 131 शहरांसाठी. हे आकडा लक्षात ठेवा. 131 शहर आहे. NACPच्या अंतर्गत अंमलबजावणी 2011 ची जनगणना वापरली.
आणि NAQQ द्वारे याचे निकष आहेत. त्याच्यामध्ये मेनली काय वापरतं, नॅशनल एअर क्वालिटी, ॲम्बियंट एअर क्वालिटी असा तो आहे NAAQ. याच्यामध्ये पर्टिक्युलेट मॅटर PM 2.5 आणि PM 10 पर्टिक्युलरली चेक करतात. आणि वायू प्रदूषणात आळा घालणे याचं मेन काम आहे. कशाचं? या स्वच्छ वायू सर्वेक्षणाचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये भरतपूरला आहे. तर टील कार्बनचा त्या ठिकाणी अभ्यास होतो. टील कार्बन बघा, ही खूप महत्वाची आहे. टी कार्बन. तर हे काय, जिथे गोड्या पाणी आणि काय म्हणतील त्याला, गोड्या पाण्यातील भरती ओहोटी नसलेल्या पाणथळ प्रदेशात साठलेला कार्बन, गोड्या पाण्यातील, एवढं लक्षात ठेवा. भरती ओहोटीचा जो काही एरिया आहे तिथे तयार झालेला कार्बनला म्हणतात टील कार्बन. आणि हे जे महाशय आहेत हे म्हणजे मी स्वतःच आहे. तर माझा तुम्हाला अल्पसा परिचय त्या ठिकाणी दिला. बरीच लोक नवीन आहेत, त्यांना माहीत नसतं, म्हणून त्या ठिकाणी सांगण्यासाठी ते दिलेलं आहे. तर फ्लड वॉच इंडिया 2.0 सेंट्रल वॉटर कमिशननं दिले. थोडक्यात काय, पुराची माहिती देण्यासाठी, सांगलीला आपला जो पूर येतो त्याच्याविषयी म्हणा, किंवा मुंबईचा पूर म्हणा. शान चक्रीवादळ जपानच्या नैऋत्येकडील क्युशू बेटाला आलं होतं आणि ट्रॉपिकल सायक्लोन येते, लक्षात ठेवा. शान जपान. न आलं ना, शान जपान, शान जपान, चक्रीवादळ आलं का, असं काहीतरी लक्षात ठेवा. शान जपान. मिशन मौसम, हवामानातील तीव्र घटना आणि हवामान बदलाच्या परिणामांचा अंदाज वर्तवण्यासाठी. मिशन मौसम. मौसम मला वाटतं मुलीचं नाव पण असतं, बऱ्याच वेळा मुलाचं पण असतं. आणि एक जस्ट इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला, हवामानात तीव्र आणि हवामानातला बदल कसा कळेल. गावाकडे ड्रायव्हर आहेत ना, त्यांना म्हणलं आपण की थोडंसं थांबा, चहासाठी गाडी थांबू, तर मोसम तुटेल. ते मोसम कशाला म्हणतात ही गोष्ट लक्षात, मोमेंटम, जे एक स्पीड मिळालेली असते कॉन्स्टंट ना, त्यांना तो मोमेंटम ब्रेक करायचा नसतो, कारण मग आपला डेस्टिनेशनला पोहोचायला वेळ लागू शकतो, म्हणून ते मोसम तुटेल, मग आपण नंतर चहा घेऊ. ते मोसम जो आहे तर हवामानातील तीव्र घटक आणि हवामान बदलाच्या परिणामांचा अंदाज वर्तवण्यासाठी असतं. ते कोण करतं? IMD आणि IITM, नॅशनल सेंटर फॉर मेडिअरेज अँड वेदर फोरकास्टिंग, या 3 संस्थांद्वारे ते केलं जातं. पुढे बघा, विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी. हेप्लिक लिमिट, बायोमेडिकल संशोधन, लिओनार्ड हेप्लिक यांचा शोध 1960 मधला. वृद्धत्वाची समस्येबद्दल संशोधन, जसजसे पेशंटची विभाजन थांबते तसतसे शरीराचे वय वाढू लागते आणि व्यक्ती घट अनुभवते. तर याला म्हणतात हेप्लिक लिमिट. बायोमेडिकल संशोधन, लिओनार्ड हेप्लिक यांचा शोध 1960 मधला. केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिस आला बघा, आणि हा उंदरांपासून होणारा डिसीज आहे. रॅट फिवर त्याला म्हणतात. झुनॉटिक डिसीज आहे, उंदरांपासून माणसांना होतो, आणि बॅक्टेरियल डिसीज आहे. आणि लेप्टोस्पायरोसिस आम्ही पॅथॉलॉजीमध्ये म्हणजे सेकंड इयरला अभ्यास करताना हा एकदम बाजूला ठेवलेला बॅक्टेरिया होता की याच्यावर सहसा प्रश्न येत नाहीत. आणि तुमच्या माहितीसाठी कंपल्सरी लॉंग क्वेश्चन लेप्टोस्पायरोसिसवर आलता. मला माहिती आहे आम्हाला काय लिहावं लागलं होतं आणि काय कसं लिहिलं. फक्त एवढं माहित होतं की हा बॅक्टेरिया, कारण त्यावेळेस पॅरासाइट्स म्हणा किंवा व्हायरस म्हणा सगळंच विचारतात, आणि एवढंही माहित होतं की याचा वेक्टर जो आहे तो उंदीर आहे. एवढ्या बेसिसवर तो लॉंग क्वेश्चन त्या ठिकाणी लिहिला. फॉर्च्युनेटली चांगले 100 पैकी 65 मार्क, वन ऑफ द टॉप मार्क युनिव्हर्सिटी मधले बाहेर पॅथॉलॉजीला त्यावेळेस मिळाले. तर सांगायचं तात्पर्य काय की याला जास्त लाईटली घेऊ नका, हा पण महत्वाचा आहे, म्हणूनच कदाचित त्यावेळेस परीक्षेत तो विचारला असेल. तर लेप्टोस्पायरोसिस हा उंदरापासून, मॅमलियन रिझर्वायर त्याचा आहेत. लेप्टोस्पायरा इन युरिन, कंटॅमिनेटेड वॉटर आहे, मड आहे, सॉइल आहे, तिथून आपला होतो मॅमलियन रिझर्वायर्स. लेप्टोस्पायरोसिस इन युरिन. फ्री लिव्हिंग लेप्टोस्पायरा आहे, बॅक्टेरिया. रिस्क फॅक्टर काय? प्लांटिंग आहे, हंटिंग आहे, गटिंग आहे, कॅनोईंग, विडिंग, स्किनिंग, फिशिंग, बाथिंग, हार्वेस्टिंग, बुचरिंग, क्लेमिंग, स्विमिंग, या सगळ्यामधून काय होऊ शकतो, तो आपल्या शरीरामध्ये तो बॅक्टेरिया येऊ शकतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डिसेंट्रलाइज डिजिटल लेझर व्यवहाराची नोंद ठेवते. ब्लॉकचेन आपल्याला माहिती आहे, डिसेंट्रलाइज आहे सगळं ब्लॉकचेन मध्ये. प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी, ओपन AI चे प्रगती AI मॉडेल आहे बघा. प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी काय? आपलं हॉटेल प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी म्हणजे काय की महाबळेश्वरला आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री खूप जायचे तिथे, स्ट्रॉबेरीचा प्रोजेक्ट आणला का, असं नाहीये. ते ओपन AI चं चॅटबॉट असल्यासारखं आहे. स्ट्रॉबेरी ओपन AI, कोड नेम ऍडव्हान्स AI, हे काय सगळे दिले त्यांनी, ओपन AI. ते स्ट्रॉबेरी ओपन AI हे चित्र लक्षात ठेवा. ते ओपन AI चं काय AI मॉडेल आहे. अंतरिक्ष व संरक्षण घडामोडी. अंतरिक्ष क्षेत्रासाठी FDI धोरण सुधारणा, 100% परवानगी देऊन टाकली आता अंतरिक्ष मध्ये. स्पेस रिलेटेड मध्ये काय केलंय? 100% FDI अलाउड केला, 100%. स्लिम मिशन बघा,
काय जपानचे चंद्र मिशन आहे, जपान जाक्सा संस्थेचं आहे. आता हे स्लिम मिशन जपानचं आहे, कसं लक्षात ठेवायचं, जपानचे लोक खूपच स्लिम असतात, स्लिम आणि ट्रिम. का? कारण ते चंद्राची पूजा करतात. राईट, जपानचे लोक स्लिम असतात कारण ते चंद्राची पूजा करतात, तर त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी तिथे लक्षात राहील स्लिम मिशन. INS अरिहंत भारतीय नौदल ताफ्यात अणुशक्तीवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी. बघा, अणुशक्तीवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिहंत. बघा, रुमी 1 देशातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट चेन्नई येथून प्रक्षेपित तिरुविधाई रियुजेबल लॉन्च व्हेकलचा भाग आहे. बघा रुमी, हे लक्षात ठेवा. रुमी आपल्याला असं नाव वाटतं इराण, इराक, सौदी अरेबिया, गल्फ कंट्री किंवा पर्शियन गल्फ मधलं, पण ते आहे इंडियाचं. आणि इथे तुम्हाला वापरता येतो इटॅमॉलॉजी अप्रोच. काय की रियुजेबल लॉन्च व्हेकल असं. इंडिया लॉन्च इज फर्स्ट हायब्रिड रॉकेट रुमी 1 डेव्हलप बाय तमिळनाडू बेस्ड स्टार्टअप स्पेस झोन इंडिया विथ मार्टिन ग्रुप फ्रॉम तिरुविधाई इन चेन्नई ऑन सॅटर्डे ऑगस्ट 24. हे बघा, ते असं लॉन्च केलं त्यांनी इथून. राईट, हे रुमी रियुजेबल लॉन्च व्हेकलचा एक भाग येते रुमी 1. अग्नि क्षेपणास्त्र सगळ्यांनाच माहिती, अग्नि 4 ओडिशा चांदेपूर मधून प्रक्षेपण करण्यात आलं. आणि अग्नि जर काय आहे तर इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे. त्याचा पल्ला जो आहे तो 4000 किलोमीटरचा आहे, वजन 1000चं आहे, ते वाहून नेऊ शकतं. पुढे सायबर कमांडोज केंद्राद्वारे घोषणा करण्यात आली. सायबर सिक्युरिटी गुन्हा धोका कमी करण्यासाठी प्रशिक्षण दिलेले कमांडो. म्हणजे थोडक्यात आपले जे ब्लॅक कॅट कमांडो म्हणा किंवा CRPF मध्ये पण कमांडो असतात, तसंच सायबर कमांडो आले. सायबर जे गुन्हे होतात किंवा काय करतात त्याच्या रिलेटेड काम करण्यासाठी याची घोषणा केंद्राने केलेली. पोलारिस डॉन मिशन हे स्पेसएक्स द्वारे केलेलं आहे. अंतराळामध्ये अंतराळवीरांना रविवास फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. बघू आपण काय आहे पोलारिस डॉन मिशन. नेक्स्ट वीक SpaceX Falcon 9 rocket will launch the Dragon spacecraft on a 5-day mission that could reach the highest crewed Earth orbit ever flown. Mission will include a spacewalk with specially designed suits पण असेल, स्पेसवॉक पण. पोलारिस डॉन, त्याच्यानंतर माइल्स अबो सी लेवल हबल टेलिस्कोपनं बघता येते. ISS कर्मन लाईन इथे असते तुम्हाला बघा आर्चच्या वर. आणि हे फाल्कन 9 रॉकेट जे त्यांना प्रक्षेपण याचं केलं ड्रॅगन याला इथं म्हणतात पोलारिस डॉन मिशन, एवढं लक्षात ठेवा. परत काय सुपर ब्लू मून 19 ऑगस्ट रोजी जेव्हा चंद्र त्याच्या पेरिनिम मधून जात असतो किंवा त्याच्या जवळ असतो तेव्हा पौर्णिमेला सुपरमॅन अनुभवता येतो. तसेच जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात 2दा येते तेव्हा पण आपल्याला काय होतं, ब्लू मून बघता येतो. तर बघा इथं कन्सेप्ट सुपर मून्स पेरिगी क्लोजेस्ट जेव्हा अर्थच्या जवळ असतं तेव्हा 14% बिगर 30% ब्रायटर. आणि तुम्ही जर इथं बघितलं लुनार ऑर्बिट ऑफ अर्थ मायक्रोमून्स जे अपोगी फारदेश डिस्टन्स असतं तेव्हा मायक्रोमून असतात, आणि जेव्हा जवळ असतं तेव्हा मोठं दिसतं म्हणून सुपरमून्स असं त्या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे. पुढे बघा टॅनेजर 1 जे प्रक्षेपण आहे ते नासाद्वारे करण्यात आलं. काय टॅनेजर? कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे प्रमुख उत्सर्जन शोधण्यासाठी. कुठून कुठून बाबा कार्बन डायऑक्साईड येतो मिथेन येतो हे शोधण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते आहे टॅनेजर 1. आणि कोणाचं आहे ते नासाचं मिशन आहे. आणि शक्यतो आता जसं प्रिलिम्सला बघितलं आपण, काहीतरी नासा सोडून दुसऱ्या एखाद्या कंपनी म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीने जसं आपल्याला मदत केली, असं काही ऑड आलं की ते जास्त विचारतात. अदरवाईज नासा तर ब्रॉडर आहे, जिथं काही नाही तिथं नासा असतंच असं आपण नेहमी म्हणतो. मिथेन बघा हरित ग्रहवायू. कार्बन डायऑक्साईड नंतर जागतिक तापमान वाढीमध्ये दुसरा सर्वात मोठा योगदान करताय. तर याचं खूप जास्त आपल्याला त्या ठिकाणी प्रदूषण किंवा डेंजर 30% ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार आहे. 20 वर्षाच्या कालावधीत कार्बन डायऑक्साईड पेक्षा तापमान वाढीसाठी मिथेन 40 पट अधिक शक्तिशाली आहे. पुढे बघा भारताचे पहिले नागरिक अंतराळ पर्यटन कोण आहेत? गोपीचंद थोटाकुरा. बघा किती खुश झाले ते. गोपीचंद थोटाकुरा इंडियाज फर्स्ट सिव्हिलियन स्पेस टुरिस्ट रिसिव्ह वॉर्म वेलकम इन दिल्ली. तिथून आले दिल्लीमध्ये तेव्हा त्यांचं खूप वॉर्म वेलकम त्या ठिकाणी करण्यात आलं. तर ते आहेत गोपीचंद थोटाकुरा. श्री बी श्रीनिवास राष्ट्रीय सुरक्षा NSGच्या नवीन महासंचालकपदी निवड झाली. हे येते श्री बी श्रीनिवास.
इंडसेक्स शिखर परिषद. आता बघा US चा झेंडा दिसतो, इंडियाचा झेंडा दिसतो. याचा अर्थ काय की इंडिया आणि US ह्या डिफेन्स एक्सेलरेशन इकोसिस्टीम मध्ये इंडसेक्स शिखर परिषद झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्राला नाविन्यपूर्ण करण्यासाठी खासगी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रकल्प नमन, हे पण लक्षात ठेवा, प्रोजेक्ट नमन. तर हा काय आर्म्ड फोर्सेस सपोर्ट. भारतीय लष्कराच्या संरक्षण निवृत्ती वेतनधारक माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांना समर्पित समर्थन आणि सेवा प्रदान करण्याचा उद्देश नमन करतो आपण, जे काय मिलिटरीवाले त्यांची फॅमिली किंवा सगळ्या गोष्टींना. प्रोजेक्ट नमन. ऑपरेशन कवच 5 दिल्ली पोलिसांद्वारे अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल. हे ऑपरेशन कवच 5 जे आहे तर दिल्लीचं आहे आणि ड्रग्स वगैरे जे त्याच्या अगेन्स्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. विविध सराव, आता हे सराव फार महत्वाचे आहेत कारण याच्यावर एखादा प्रश्न हमखास येतोच येतो. इंडिया आणि अमेरिकेमध्ये कुठले आले? युद्ध अभ्यास लष्करी आहे, वज्रप्रहार लष्करी आहे, साल्वेस नौदलाचा आहे, कोप इंडिया वायुदलाचा, टायगर ट्रायम्फ त्रिदलाचा आहे, मलबार क्वाड मेंबर्स जे त्याच्यामध्ये. भारत ओमान मध्ये ईस्टर्न ब्रिज हवाई आहे, नसीम अल बहर नौदलाचा आहे आणि अल नाजा लष्कराचा आहे ओमान मधला. भारत फ्रान्स मधला वरुण नौदलाचा. त्यानंतर डेझर्ट नाईट वायुदलाचा, गरुड वायुदलाचा, शक्ती लष्कर दलाचा. गरुड, शक्ती, त्याच्यानंतर वायू. तुम्ही हे जर नाव जर बघितलं नौवरून, तर हे सगळे तुम्हाला काय दिसतील, थोडेसे फ्रेंच टाईप, म्हणजे आपली फ्रेंच सोबत जी काय युद्ध सराव आहे त्याच्या रिलेटेड, म्हणजे इंडियन नाव थोडे तुम्हाला जास्त या ठिकाणी बघायला मिळतील. राईट. आता पुढचं बघा, पुरस्कार आणि पुस्तके घडामोडी. 16 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली येथे 70वा राष्ट्रीय पुरस्कार 2022 पार पडला होता. त्यात काय काय पुरस्कार दिले गेले बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट अहम मल्याळम चित्रपटाला दिग्दर्शक आनंद एकर्शी होते. सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट कांतारा, दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे त्या ठिकाणी होते. कांतारा हा कर्नाटकामधला पिक्चर आहे. ट्रेडिशनल त्यांची जी पद्धत आहे किंवा ट्रेडिशनल काय म्हणूया त्यांना, फेस्टिवल सारखी गोष्ट आहे, त्याच्यावर तो कांतारा नावाचा पिक्चर आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन जे उंचाई हिंदी चित्र दिग्दर्शन सूरज बडजात्या त्याचे दिग्दर्शक होते. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर राहुल चित्तेला यांचा पिक्चर येतो. सर्वोत्कृष्ट मराठी वाळवी परेश मोकाशे. आता असं म्हणलं की मराठी चित्रपटाला देतात नाही, वाळवी लागायची वेळ आली, त्यामुळे ते म्हणले नाही आता वाळवी लागू देणार नाही, वाळवीला चित्रपटाला पुरस्कार देऊन टाकू. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी परेश मोकाशे यांचा आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड KGF 2 कोलार गोल्डफिल्ड. KGF 2 सोन्याची खाण आहे त्यामुळे फेमस आहे एकदम KGF 2. अभिनेता ऋषभ शेट्टी कांतारा या पिक्चर साठी खूप भारी ऍक्टिंग केली आहे त्याने. जर तुम्हाला वेळ मिळाला एकदा तुम्ही बघा, खूप मस्त मूवी आहे. अभिनेत्री नित्या मेनन तमिळ आणि मानसी पारेख गुजराती. सहायक अभिनेता पवनराज मल्होत्रा फौजा हरियाणवीसाठी. सहायक अभिनेत्री नीना गुप्ता ह्या ज्या आहेत तर त्या पंचायत राज मधल्या सरपंचीन किंवा सरपंच आहेत, त्या सरपंच तर त्या आहेत नीना गुप्ता, त्यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बाल कलाकार श्रीपत मल्लिकार्जुन मल्याळमसाठी. सर्वोत्कृष्ट लघुपट झुयू नोता आसामी. संगीत दिग्दर्शन विशाल भारद्वाज. फुरसत जे हिंदी आहे ना गाणं त्यासाठी मिळालं त्याला संगीत दिग्दर्शन विशाल भारद्वाज. फुरसत. मराठी विजेते सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट फीचर फिल्मसाठी वाळवी, दिग्दर्शक परेश मोकाशे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी चित्रपटाला का वाळवी लावू देता का, ते म्हणले वाळवी नाही लागू देत, वाळवीलाच देऊन टाकू आम्ही एक पुरस्कार. रामन मॅक्सेसे पुरस्कार 2024. विजेते ह्याओ मियाझाकी जपानचे जे आहेत प्रसिद्ध अॅनिमेशन दिग्दर्शक आहेत, त्यांना रामन मॅक्सेसे अवॉर्ड. याओ मियाझाकी रामन मॅक्सेसे पुरस्कार घेऊन जा असं त्यांनी त्या जपानच्या दिग्दर्शकाला म्हटलं. त्यावेळेस मग ते आले ह्याओ मियाझाकी. योगदान काय अॅनिमेशन आणि कथाकथन विश्वासाचे योगदान आहे. कर्म फुंड शो भूतान युवांना प्रेरणा देण्यासाठी. रुरल डॉक्टर्स मुवमेंट थायलंडमध्ये त्यांनी चालू केले. फरजीवा फरहान इंडोनेशियामध्ये. रामन मॅक्सेसे पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती काय तर आशियातील प्रति नोबल याला म्हटलं जातं, आशिया खंडातला नोबेल. आणि आशियातील लोकांची सेवा करण्यासाठी असाधारण भावना दाखविणाऱ्या व्यक्तींना लोकसेवा, सरकारी सेवा, कम्युनिटी लिडरशिप, पीस अँड इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग इत्यादीसाठी. प्रथम भारतीय विजेते कोण आहेत तर आचार्य विनोबा भावे यांना पहिला रामन मॅक्सेसे म्हणजे पहिले भारतीय आहेत ज्यांना रामन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला होता. रिसेंट विनर कोण आहेत बघा.
डॉक्टर आर व्ही कन्नन यांना 2023 मिळाला. त्याच्या आधी रवीश कुमार यांना 2019 मिळाला. रवीश कुमार हे इंडिपेंडंट एक पत्रकार आहेत, आधी NDTV सोबत असोसिएटेड होते. डॉक्टर आर व्ही कन्नन यांना 23 रिसेंट मिळाला. आता जो 24 आहे तर तो मिळाला ह्याओ मियाझाकी जपान यांना. एमी पुरस्कार टेलिव्हिजन आणि उदयोन्मुख मीडिया परफॉर्मन्सला दिला जातो, चित्रपटांसाठी दिला जात नाही, हे लक्षात घ्या. एमी पुरस्कार. ठळक बाबी ड्रामा सिरीज शोगनला मिळालं, कॉमेडी सिरीज हॅक्सला, अभिनेता हिरोयुकी संदा शोगनसाठी, अभिनेत्री अन्ना सवाई शोगनसाठी. आता अजून छोटे मोठे जे काय पुरस्कार आणि व्यक्ती पुस्तके. भारताचे युवा आयकॉन फिक्कीद्वारे घोषित केले आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा, या दोघांना काय केलं त्यांनी युवा आयकॉन डिक्लेअर केलं. पुस्तके मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ, रिसेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी कोणाचं आहे? तरुण चुघ यांचं आहे. द सायंटिस्ट एंटरप्रिनर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन, डॉक्टर कल्पना शंकर यांचं पुस्तक आहे. फ्रॉम ऑइल टू लिथियम, हे कुलदीप गुप्ता यांचं पुस्तक आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये बघा, जय शहा, अमित शहा यांचे सुपुत्र चिरंजीव, तर यांना काय मिळालंय? ICCचं बिनविरोध अध्यक्षपद मिळालं. बिनविरोध, कोणीच विरोध केला नाही. तरुण, एकदम तरुण आहेत, 35 वर्षाचे असताना त्यांना ही अचिव्हमेंट मिळाली. 5वे भारतीय ज्यांना मिळाले. याच्या आधीचे 4 भारतीय बघा, जगमोहन दालमिया 97 ते 2000 मध्ये होते, जेव्हा सौरव गांगुली आपले कॅप्टन होते. शरद पवार 2010 ते 2012च्या काळामध्ये, एन श्रीनिवास 14 ते 15 मध्ये होते, शशांक मनोहर 15 ते 20 मध्ये होते. आता जय शहा परत BCCI सचिवपदी, BCCI सचिव होते, आता ते अध्यक्ष झालेत ICCचे. आणि त्यामुळे आपण ICC बघितलं असेल चॅम्पियन्स ट्रॉफी, तर ती आपण काय केलं, पाकिस्तानमध्ये जाऊन खेळत नाही, तर आपले मॅचेस दुबईला होणार. 26वे सियाट क्रिकेट पुरस्कार जीवनगौरव राहुल द्रविडला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहित शर्मा. कसोटीमध्ये पुरुष फलंदाज श्री जयस्वाल, पुरुष गोलंदाज रविचंद्रन अश्विन. आणि T20 मध्ये पुरुषमध्ये फिल सॉल्ट इंग्लंडचा आहे, पुरुष गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंडचा. टीम साऊदी खूपच जुना प्लेअर आहे, बॉलर आहे, तरी त्याला मिळाला. तुम्ही बघा किती एवढ्या याच्यामध्ये सिनियर प्लेअरनं, ते पण फास्ट सीम बॉलर आहे तो. पुरुष फलंदाजामध्ये विराट कोहलीला मिळाला, गोलंदाजामध्ये मोहम्मद शमीला. महिलांमध्ये फलंदाज स्मृती मंधाना, सातारच्या आहेत त्या, सातार का सांगली, सांगली का सातार काहीतरी, महाराष्ट्रीयन. आणि गोलंदाज दीप्ती शर्मा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा बघा, पॅरिसमध्ये ब्रीदवाक्य गेम्स वाईड ओपन, उन्हाळी पॅरा ऑलिम्पिक आहे. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळामध्ये झालं. स्थळ होतं पॅरिस, फ्रान्स. शुभंकर होता फ्रिगियस टोप्या. आणि क्रीडा प्रकार 22 त्या ठिकाणी होते. अंतिम पदतालिकेमध्ये 1 नंबरला चीन 12 सुवर्णासहित, आणि 5 नंबरला जे आहे ते भारताला मिळाले 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य, एकूण झाले 29. आता भारत पदक विजेते सुवर्ण पदक, अवनी लेखरा नेमबाजीमध्ये 10 मीटर पेस्टलमध्ये सुवर्ण पदक मिळाले, हे नाव लक्षात ठेवा. नितेश कुमार जेत बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये मिळालं त्यांना. सुमित अंतिल अथलेटिक्स भालाफेकमध्ये, हरविंदर सिंग तिरंदाजीमध्ये, धरमबीर थ्रोमध्ये, प्रवीण कुमार उंच उडीमध्ये, नवदीप सिंग यांचं भालाफेकमध्ये. त्याच्यानंतर रौप्य पदक मध्ये बघा, मनीष नरवाल यांना मिळालं नेमबाजीमध्ये 10 मीटरमध्ये, निशाद कुमार उंच उडी, योगेश कथुनिया डिस्क थ्रो, सुहास यथिराज बॅडमिंटनमध्ये. हे लक्षात ठेवा, सुहास यथिराज जे ते बॅडमिंटनसाठी, आपले युजली बॅडमिंटनसाठी दुसरीच जास्त माहिती असतात, त्यामुळे असा प्रश्न MPSC विचारू शकते. शरद कुमार यांना उंच उडीसाठी मिळालं. सचिन खिलारी यांना पण एक रौप्य पदक मिळालं. अजित सिंग आहेत, प्रणव सुरमा पण आहेत. उल्लेखनीय कामगिरी प्रीतीपाल, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदके, दोन्ही काशी जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली प्रीतीपाल. महिला 100 मीटरमध्ये T35 आणि 200 मीटरमध्ये T35 प्रकारात. हे बघा लक्षात राहील, प्रीतीपाल. इथं पाल लिहिलेलं, पाल म्हणजे बेंगॉली असणार ते, प्रीतीपाल. आम्हाला पाल सर होते बेंगॉलचे. कपिल परमार अंध जुडो प्रकारात भारताला प्रथमच पदक मिळालेलं आहे. अरविंद सिंग तिरंदाजीत भारताला प्रथम सुवर्ण पदक. सचिन खिलारी महाराष्ट्र पुरुष गोळाफेक मध्ये 16.32 मीटर आशियाई विक्रम नोंदवत रौप्य पदक त्यांनी पटवलं, आणि सांगलीचे सचिन खिलारी. US ओपन 2024 19 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान न्यूयॉर्क सिटी
फ्लशिंग मिडोज. पुरुष कोण जिंकले बरं 24? येनिक सिनियर इटलीचे. कोणाला हरवले? टेलर फिट्झ यूएसच्याला. महिलांमध्ये आरिना सबलेंका बेलारुसची. कोणाला हरवले? जेसिका पेगुलावा यूएसच्या. युएस ओपन मध्ये फायनलला दोन्ही यूएस होते आणि दोन्ही हारले, ही गोष्ट लक्षात घ्या. येनिक सिनियरने जिंकलं इकडं, आरिका सबलेंका बेलारुसने जिंकलं. आता जे अजून ग्रँड स्लॅम झालेत 2024 मधले, ते आपण थोडक्यामध्ये बघून घेऊ कुठले कुठले झालेत. तुम्ही जर आता बघितलं ऑस्ट्रेलियन ओपन 2024, तर पुरुष एकेरी जॅनिक सिनर इटलीचा त्याला मिळालं होतं. डॅनियल मेदमेदेव रशियाचा त्याला हरवलं होतं त्याने. महिलांमध्ये आरिका सबलेंका आणि हरवलं कोणाला? झेंग किंग ऑस्ट्रेलियन ओपनला. युएस ओपनला जर तुम्ही बघितलं पुरुषमध्ये 2023 तर नॉक जोकोविच सर्बियाचा, हरवले डॅनियल मेदमेदेव म्हणजेच महादेव. डॅनियल महादेव 2 वेळा हरलेत. आता महादेवांना खूप राग येणार आहे, पुढच्या वेळेस ते जिंकतील. डॅनियल महादेव 2 वेळा, म्हणजे युएस मध्ये 23ला, त्याच्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं ऑस्ट्रेलियन 2024ला, त्यानंतर फ्रेंच ओपन. आणि इथं जर फिमेल मध्ये बघितलं तर कोको गॉफ युएसच्या जिंकल्यात, आरिना सबलेंका हरली. फ्रेंच ओपन मध्ये कार्लोस अल्काराज स्पेनचा जिंकला बघा फ्रेंच ओपन, म्हणजे तो क्ले कोर्ट मध्ये कार्लोस अल्काराज. हरले कोण? अलेक्झांडर क्वेरेन जर्मनी. आणि इका स्विटेक ज्या फिमेल आहेत तर त्या पोलंडच्या जिंकल्यात फ्रेंच ओपन, हरवले कोणला? जास्मिन पाओलिनीला. विम्बल्डन मध्ये परत कार्लोस अल्काराज, म्हणजे फ्रेंच मध्ये पण कार्लोस अल्काराज, विम्बल्डन मध्ये कार्लोस, आणि हिनं हरवले कोणाला विम्बल्डन मध्ये? नोवाक जोकोविचला, कार्लोस अल्काराज. आणि इथं महिलांमध्ये बार्बोरा क्रेजिओका, जास्मिन पाओलिना इटलीची हरलेली. आणि विम्बल्डन जिंकलं फिमेल मध्ये बार्बोराने. हे असे पुरस्कार आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं त्या ठिकाणी आहे. डायना पुंडल वुमन रेसर मेकिंग इंडिया प्राऊड, राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेसर. हे बघा, नाम तो सुना होगा, नसेल सुनलं तर ऐकून घ्या, कारण हे फार महत्वाचं त्या ठिकाणी आहे. तर काय नाव आहे हे? तर हे बघा, डायना पुंडल. त्याच्यानंतर लँडो नॅरिसेन डच ग्रँड प्रिंक जिंकले त्यांनी 2024ला. तेजबीर सिंग किलीमंजारो पर्वत सर केलाय तेजबीर सिंगने. तेजी से ऊपर जाकर किलीमंजारो चढकर आहे तेजबीर सिंग. 5895 मीटर उंच, वय 5 वर्ष, सर्वात युवा आशियाई त्या ठिकाणी ठरलेला आहे. 24च्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे बिहारमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड पुरस्कार प्रदान झालाय त्यांना. भारताचा टेबल टेनिसपटू टीटी शरद कमल, ते बघा डोक्याला असं त्यांनी तो बँड बांधलेला असतो, शरद कमल, ITTAI फाउंडेशनचा राजदूत. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष रणधीर सिंग. डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक मिळालं, 2रं स्थान मिळालं. डायमंड लीग बेल्जियम मध्ये ब्रुसेल्सला झाली होती. भाला किती फेकलाय? 87.86, राईट. तर अशा प्रकारे आपलं हे जे करंट आहे तर हे संपलेलं आहे. पुढचं आपण लगेच करूया. तर बघा, राईट लॉजिकल अप्रोच बॅचचा कशा प्रकारे फायदा होतो सिलेक्शन मध्ये, त्यामुळे ह्या बॅचचा तुम्ही गांभीर्याने विचार करू शकता. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.